परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा वादा निवाना. आवाज काढल्यानंतर सगळेच लोकांना वाटले की कोण म्हणायला लागले, म्हणजे सगळ्यांना असं बावरलेत. माहित नव्हतं ना असं की लेडीज आता म्हणू शकते. ही तुमची सुरुवात ती माझी सुरुवात पहिली. छिप गए तारे नजारे वे क्या बात हो गई, छिप गए तारे नजारे वे क्या बात हो गई, तूने काजल लगाया दिल में रात हो गई, तूने काजल लगाया दिल में रात हो गई, मिल गए नैनो से नैना वही क्या बात हो गई, मिल गए नैनो से नैना वही क्या बात हो गई, दिल ने दिल को पुकारा मुलाकात हो गई, दिल ने दिल को पुकारा मुलाकात हो गई, तूने काजल लगाया दिल में रात हो गई. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि आज आपण कुर्डवाडीत या पंचायत समितीच्या सभागृहात उपस्थित आहोत. जोशाबा पुरस्कार या ठिकाणी वितरण सोहळा संपन्न झालाय आणि आपल्यासोबत तासगाव सांगलीच्या कलाकार असणार आहेत. आता या ड्युएल सिंगवरून आपल्याला लक्षात आलं असेल की कलाकार एक मात्र आवाज 2 आहेत. अशा कलाकाराची आपण सुरुवात कशा पद्धतीनं झाली, आता सध्या ते काय करतायत आणि त्यांची महाराष्ट्रभर जी ओळख निर्माण झाली ती कोणत्या गाण्यामुळे झाली आणि खास त्याची वैशिष्ट्य काय हेच आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज मध्ये. दर्शकांना खास करून आपली ओळख करून दिली तर अतिशय छान होईल. काय आता परमेश्वरानं मला तर डबल आवाज दिलाय, ते तिनं देणगीच मला दिलेली आहे. आणि असे भरपूर प्रोग्राम मी करते. बँड क्षेत्रात जाते, तमाशा, ऑर्केस्ट्रा, जागरण पार्टी, गोंधळ पार्टी, म्हणजे काय असेल ते प्रत्येक कार्यक्रमात मी असते. प्रत्येक कार्यक्रमात जाणे माझं सारखंच असतं आणि त्या क्षेत्रामध्ये जाऊन माझं खूपच नाव झालेलं आहे. आणि जास्त म्हणजे तमाशा क्षेत्रात पण झालेले आहे आणि बँड क्षेत्रात तर ह्याच्यापेक्षा जास्त माझे झालेत. सिद्धनाथ बँड सांगली ह्या बँडमध्ये खरं म्हणजे माझं पूर्ण नाव त्या बँड पासून माझं प्रसिद्ध झालं जास्त. उमा तासगावकर हे सगळ्यात महत्वाचं होतं. उमा तासगावकर आपल्या सोबत असणार आहेत. खरं तर आता त्यांनी सांगितलं की सुरुवातीला तमाशाच्या क्षेत्रामध्ये काम केलं आणि त्यानंतर बँड. आता बँड म्हटलं की लग्नाची सुरुवातच तिथून होते. ह्याची सुरुवात कशी झाली आणि तमाशाच्या काय आठवणी तुम्ही सांगू शकाल का? तमाशाची आठवणी म्हणजे काय, आता स्वतःच घरचंच असल्यामुळं काय लहानपण आमचं त्यातच गेलं. लहानपण आमचं म्हणजे मला वाटतं मी 10 वर्षाच्या असल्यापासून ह्या क्षेत्रामध्ये 10 वर्षाच्या असल्यापासून पायात मी घुंगरू बांधली. पायात घुंगरू बांधून मी डान्स करायला लागले. तिथून मी गाणी म्हणायला सुरुवात केली. ज्या 10 वर्षाची होती तेव्हा एका आवाजात म्हणायची, फक्त लेडीज आवाजात म्हणायची. 11 वर्षात मी दोन्ही आवाज निघायला सुरुवात झाली. ते पण कसं की परमेश्वराचीच देणगी म्हणायला लागेल की असं एक ठिकाण असं घडलं की तासगावपासून एक सावळज आहे. मग त्या सावळजात एक आनंदपूरचा बँड होता. मी ह्यांच्या बँडमध्ये यायच्या आधी मी त्यांच्या बँडमध्ये होते पहिला त्या ठिकाणी. आणि असं एक योग आला की ज्या वेळेला मी लग्नाचं काम चालू होतं, गावदेव लग्न चालू होतं, मग त्यावेळेला मी कार्यक्रम चौकामध्ये आला आमचा वाजत. चौकामध्ये आल्यानंतर आमचा गायक अचानकच तो गेला दुसरा. मग आता करायचं काय, आता लेडीजचं गाणं मी म्हणू शकते, जेंट्स मध्ये म्हणणार तर काय माझ्या डोक्यात आलं काय माहित, सगळे आता जेंट्स सुद्धा लेडीज आवाज गाऊ शकतात, मग लेडीज का नाही पुरुषाच्या आवाज गाऊ शकत. म्हणून अशी मी जिद्द पाळली आणि त्या ठिकाणी मी डायरेक्ट आवाज काढला. आवाज काढल्यानंतर सगळेच लोकांना वाटले की कोण म्हणायला लागले, म्हणजे सगळ्यांना असं बावरलेत. माहित नव्हतं ना असं की लेडीज आता म्हणू शकते. तुमची सुरुवात? ती माझी सुरुवात पहिली सावळज ह्या गावामध्ये तासगावच्या पुढे आहे. आरोड बुलगड म्हणून तुम्हाला आरोड फेमस आहे गाव, त्या गावाच्या पुढे ते गाव आहे. त्या गावामध्ये सुरुवात माझी तिथून जी झाली, तिथून जी मी फेमस झाली
ह्या दोन्ही आवाजामुळे ते आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर मी फेमस आहे. आणि तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा मला जास्त प्रोत्साहन केलं, ओळख फोकस मध्ये, आणि जास्त तुम्ही आम्हाला जास्त फेमस केलं असं झालं. जेंट्स लेडीजचा आवाज काढतो पण लेडीज जेंट्सचा आवाज काढत नाही. आता हे आतापर्यंत चित्र होतं महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही त्याला त्या गायनीच्या क्षेत्रामधला तो छेद दिला. पण मला एक या निमित्तानं विचारायचं आहे की नेमकं ही पट्टी लावताना, ही सूर लावताना नेमकं वेगळं काय प्रयोग केलं का, की एक मागणी आली आणि अचानक तो प्रसंग घडला आणि मग तुम्ही जेंट्सचा आवाज काढण्याचा प्रयत्न केला आणि ते आवडलं? मग या मागं काय किंवा काय आहे का? असं काही सुद्धा नाही. ते कसे माहितीये का, जे करायला गेलं तर माणूस लगेच करू शकते, आणि ते कधी होईल आणि का कधी होईल, कसं होईल, काय सांगता येत नाही. देणगीच होती माझी ती. अहो क्षणात एक अंतरा आलंय. पहिला अंतरा कुठला? राजा हिंदुस्थानी मधलं. बरं, त्यावेळेस राजा हिंदुस्थानी ते गाणं माझं फेमस. त्याच्यातलं गाणं म्हणत असताना जेंट्स बर्निंग आल्यामुळं तो आवाज मी काढल्यानंतर माझं मलाच कळत नव्हतं की मी कसा आवाज. कोणतं गाणं होतं ते? परदेसी परदेसी जाना. एकदा झलक, एक झलक. परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा, वादा निभाना, मुझे याद रखना, कहीं भूल न जाना. ओ मेरी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के. तर ही सगळी अशी सुरुवात झाली. सुरुवात झाली म्हणजे. मग आता पूर्वी तुम्ही तमाशात काम केलंय. मी तमाशात लहान असल्यापासून. आता तमाशाचा पॅटर्न बदलतोय. हो. आता ते डान्स बार मध्ये जात आहे किंवा तसलं काही केलं नाही. पॅटर्न तुम्ही नाही केलं, पण हा सगळा पॅटर्न आता बदल. आता ही कला सुद्धा, लोककला सुद्धा आता लोप पावत चालली. तमाशाच्या बाबतीतला हा वेगळं जे स्थित्यांतर होत चाललंय, हे आता कुठेतरी लोककला यामुळे लोप पावत जाणार आहे का? माहितीये का, पहिला तमाशा माणसं लोक म्हणजे ह्यांच्या काळात जे तमाशे होते ते तेव्हा वेगळेच होते. तेव्हा माणसं शांत ऐकायचे, बघायचे, आणि त्यांना वगनाट्य, गवळण हे म्हणजे त्यांना असं वाटायचं की त्याच्यासारखं कुठंच काही नाही भेटणार. आणि त्या गणगवळीमुळं, वगनाट्यामुळं आतापर्यंत टिकला गेलेला आहे हा तमाशा. बरोबर. तेव्हापासून आणि आत्ताची पिढी जी आत्ता आहे ते वगनाट्य कोण पाहत नाही, कोण बघत नाही. गणगवळण चालू केली, काय लावली सा, गाणी चालू करा, वगनाट्य लावलं तर ते बंद कर. ही आत्ताची पिढी आता सध्या चालू आहे. पण काही लोक यांच्या वयाचे आहेत ते अजूनपर्यंत ऐकतात. पण मी तर काय म्हणते, हे क्षेत्र कुठं तर थांबलं पाहिजे. आता जी मुलं जे आता हे करतात की आम्हाला हे आवडत नाही, आम्हाला हेच पाहिजे, असंच नाचलं पाहिजे, तसंच नाचलं पाहिजे, हे म्हणजे आता हे कुठं तर परंपरा नाही आपली. आवड जरी बदलली, तमाशाचा जो बाज आहे जुना पारंपरिक, हेच झालं पाहिजे. आता बँडच्या बाबतीत काय सांगाल? आता नेमकं आता बँड मध्ये सुद्धा व्हरायटी आली. आता काय ठिकाणी लग्नात डीजे सुद्धा यायला लागले. होतं बँड मध्ये सुद्धा होतं. हे 100 रुपये घ्या, हे गाणं झालं पाहिजे, हे 500 रुपये घ्या, हे गाणं झालंच पाहिजे. पण काय वयस्कर लोकांची पण लावणी झाली पाहिजे. ते मग मॅडम ती लावणी झाली पाहिजे, ही लावणी घ्या, ते पुढ्यात कुठते मी जणीचा मसाला घ्या, नाही या रावजी बसावं. म्हणजे असे काय आता जुने माणसं लोक आहेत आत्ताची. आणि मुलांचे काय, आता मराठी गाणे आल्यात, ते खंडोबाचं गाणं लाव, ते ह्याचं गाणं लाव. म्हणजे ह्या असं बँडच्या क्षेत्रामध्ये आता सध्या चालूच आहे. एकत्रित एवढं सगळं परफॉर्मन्स करायला किती गाणी पाठ करावं लागतात? काय नेमकं कसं? ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं, बुक मध्ये वेगळीच आहेत आणि दिमाग मध्ये वेगळेच आहेत. दिमाग मध्ये 150 आहेत आणि बुक मध्ये 500 आहेत. बरं आता एक शेवटचा एक महत्वाचा प्रश्न असा आहे, ड्युएल सिंग गाताना त्याची मागणी जास्त होती की सिंगल सॉंगला? म्हणजे सिंगल व्हॉइस मध्ये मागणी जास्त? डबल आवाजात मागणी होती जास्त माझी. डबल आवाज गाते म्हणून आमचा बँड
आमचा तमाशा, जागरण गोंधळ हे आता पुढे चालले. काय काय वेळेला जागरणात सुद्धा माझ्या नावावर किती तर सुपाऱ्या त्यांना आल्या. ओमा मॅडम तुम्ही आज मोकळा आहे का? तर नाही हो, आज तुमच्या नावावर सुपाऱ्या आल्या, काय करता येत आहे का? मग आता त्यांना काय सांगू शकणार? आता इथं आपण गुंतले असल्यामुळे मला दुसरीकडे जाता येत नाही. कसं आहे, आज तुमच्या ठिकाणी मी यांच्यात गुंतले, तुमच्याकडनं 4 पैसे घेतले, मला तुमच्यातच काम करावं लागलं, मला दुसरीकडे जाऊन चालत. मी तमाशात सुद्धा जाताना यांना कामं नसलं तरच मी तिकडे जाते. म्हणजे आता हे तमाशा, बँड, जागरण वगैरे आता ही अशी तर परिस्थिती माणसाची आहे. तर सध्या ड्युएल आवाजामध्ये गाणारा महाराष्ट्रातील महिलांमधील एकमेव कलाकार म्हणून उमा तासगावकर पाहिलं जातं. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. पण प्रत्येक कलाकाराची वैशिष्ट्ये वेगळी असतात, त्यांची इमेज आणि त्यांचं गाण्याची पद्धत वेगळी असते. पण जागरण, गोंधळ आणि बँजोमध्ये आणि त्याच्यापूर्वी अगोदर तमाशामध्ये केलेला हा जो अनुभवाचा शिदोरी आहे, त्याच जोरावरती आणि त्याच कलेवरती महाराष्ट्रभर उमा तासगावकर म्हणून ज्या प्रसिद्ध आहेत त्यांच्याशी आपण आता संवाद साधलाय. मॅडम तुमचं अभिनंदन यासाठी करायचे की महिला एखाद्या पुरुषाच्या आवाजमध्ये गाणं गाते आणि ते पण दर्दभरी, की खास करून लव्ह सॉन्ग जास्त आणि त्यातले ब्रेकअप सॉन्ग जास्त होत आहेत आणि त्याची डिमांड जास्त असते. पण अतिशय छान पद्धतीने तुम्ही काम करताय आणि आज त्या कुर्डवाडीत आल्यानंतर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. आपलं कार्य असंच पद्धतीनं बहरत जावं. आपण खाली स्क्रीनवरती यांचा नंबर देणार आहे की खास करून आवाजाचं जर जागरण आणि गोंधळ तुम्हाला घालायचं असेल तर निश्चितपणानं उमा तासगावकरांशी संपर्क साधावा. माझा सहप्रतिनिधी प्रकाश कातकरसह मी रमेश शिरसट, कुर्डवाडी.